करवंद एक नंबर कसले आहेत बघा, मस्त. यावर्षीचं पहिलं करवंद खातो. गोड आहे पण मस्त आहे रे. हे बघा माझ्या पाठीमागे जांभळं लागलेली आहे. तर आणि झाड आहे ना जास्त मोठं नाही, उंच नाही. हे बघा ओंबीड बाग इथे येते. हे बघा याला बघा मुलांनी सोडला नाही. घड बघत आहे तो. तर एवढी भेटलेत. ओंबील होते भरपूर भेटलेत. हे जांभळं आहेत आणि ही इकडं करवंद आहेत. ठीक आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जंगलामध्ये आलो तर इकडे घाटी बघताय. तर आज निघालो आहे जंगल सफारी करायला. बघूया कोकणचं आम्ही काय काय भेटतो. आंबा असेल, काजू, फणस, जांभळं असतील किंवा करवंद. तर ते शोधायला निघालो आहे. सोबत अजून एक आहे माझा विराज म्हणून, तो कॅमेरा धरून. तर चला आता बघूया काय काय भेटतं. तिला ना आम्ही ह्या आंब्याखाली आलेला ते बघा. आणि हा विराज आहे. तर विराज आंबे गोळा करतो. ठीक आहे. आणि हा वरती आंबा बघा, भरपूर आंबे लागले. सावली आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला, तरी पण भरपूर आंबे लागलेत. हा बघा. आणि हा आंब्याचा आंबा आहे ना बघा, कसा पिवळा पिवळा होतो मस्त वेगळी. तेव्हा तिकडे पण पडलेला आहे तो बघा. आणि इकडे खाली भरपूर भेटत आहे त्याला, तो खाली शोधतोय. ठीक आहे. हे बघा या आंब्याखाली आहे ना भरपूर आंबे पडलेले ते बघा. आणि आम्ही परडी घेऊनच आलो ते बघा. तर ही इकडे वरती घाटी जाते. ठीक आहे. आणि हा इकडं आंबा आहे. हा बघा मोठा मोठा. आणि तिकडे खाली आपला बंधारा राहिला. ठीक आहे. आणि आता हा बघा विराज येतो इकडं. आंबे भरपूर आणला पिशवी भरून. दाखव रे. हे बघा किती आंबे आणला ते आहे ना. चला. आणि ही बघा ही घाटी आहे. तर इकडे वरती कलम पण आहे. कलमाचे आंबे बघा असे वांद्र ढासलून आहे ना, चावा घेतात आणि फेकून देतात. कोया म्हणजे फुल पिकायला येतात आंबे. हा बघा आंबा, मोठा आहे आंबा. आणि कलम आंबा पण मस्त आहे. लागला आहे सुद्धा भरपूर. ते बघा तिकडे आंबे. हे बघा आहे ना, भरपूर आहेत आंबे लागलेले. हे बघा फणस किती लागलेत. आणि मोठे मोठे 1 2 3 4 आणि तिकडे वरती 3 4 आहेत. तर फणस पण लागलेत. म्हणजे आपल्या कोकण रानमेव्यामधला दुसरा एक पदार्थ दाखवतो मी पदार्थ नाही म्हणू शकत, फळ. तर दुसरा फळ दाखवतो, तो आंबा ह्या गाठीला लागूनच. आणि हा फणस. ठीक आहे. तर चला आता वर जाऊया. तर आता आपण वर जातोय. घाटी बघा कशी मस्त वेगळी. ही घाटी माझ्या रवणाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असाल बऱ्याच वेळा. पण ती पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये कशी असते ती पण बघा. हे बघा मस्तपैकी लाल दगडामध्ये बांधलेली आपली जांभ्या दगडातली घाटी आहे मस्तपैकी. हे इकडं ना कलमं आहेत. ही कलमाची बाग आहे. आणि भरपूर आंबे लागले. ते बघा दिसत नाही त्या व्हिडिओमध्ये जास्त त्याचे, पण आंबे भरपूर आहेत. म्हणजे ह्यावर्षी आंबे ना चांगले झालेत कलमाना वगैरे. ठीक आहे. तर हा सगळा असा एरिया आमच्याकडे परिसर आहे आमच्या सड्याचा. ठीक आहे. हे बघा या साईडला पण इकडे झाडं आहेत. आणि हा निघाला आहे विराज. बघा आता दाखवतो मी तुम्हाला. इकडून खालतून आपण आलो. ठीक आहे. इकडे खाली कलम आहेत. एक वाट इकडे गेली आणि एक वाट ही इकडे जाते. तर आपल्याला ह्या वाटेला जायचं. चला. आणि हे बघा कोणतरी उकरलेलं आहे वाटत. ठीक आहे. सध्या आपल्या सड्याला ना गवेरड्यांचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे. तर तेच असावेत. ठीक आहे. चलो. ही घाटी ना एकदम अशी खडी चढाई आहे. हा बघा इथे एक आंबा आहे. आणि हा परिसर बघा किती भारी वाटतोय तो. एक नंबर. त्या साईडला तिकडे पण डोंगर आहे. आणि आपण ह्या डोंगराला आहोत. चलो. त्या घाटीने जातोय. आणि हे बघा हे काजू आहे ते. आणि या काजू खाली काजू बघा किती पडले का. बघा भरपूर काजू आहे. ते बघा काय हे कोण नेतात ना वाटतं. हे बघा काजू बघा किती त्या. तर मे महिना आता अर्धा व्हायला आला, तरी पण अजून आपल्याकडे काजू सीझन आहे.
कलमं वगैरे असतात ना, कलमं काजूची, तर ते सुरुवातीला लागतात. आणि ज्या गावठी काजू आहेत ना बऱ्याचशा, त्यामुळे उशिरा लागतात. त्यामुळं अजून पण काजूचा बहर आहे बऱ्यापैकी गावठी काजूना तरी. तर ह्या ठिकाणी आहे ना करवंदाची जाळ भेटली आणि भरपूर करवंद आहेत, एक नंबर. तर बघा विराज खातोय. कशी आहेत रे करवंद? ही आंबट आहेत की गोड आहेत? गोड आहेत, मधुर, गोड आहेत ना, साखरेसारखी आहे ना. तर हे बघा करवंद एक नंबर, कसले आहेत बघा, मस्त. डोंगरची काळी मैना म्हणतात त्याला. तर मी पण खातो त्याला. यावर्षीचं पहिलं करवंद खातोय. गोड आहे पण मस्त आहे रे, एक नंबर आहे. माझ्यात पण आलं ठीक आहे, चला. करवंद खाल्लेली आहेत, मस्त गोडगोड होती. आणि आता जांभळं बघूया कुठे भेटतात काय. विराजने बघितलेली आहेत परवा, तर आता भेटतात काय बघूया. असली तर भेटतील आपल्याला जांभळं खायला. ठीक आहे, आंबे दाखवले, फणस दाखवले, करवंदे दाखवली, काजू तर होत्याच. म्हणजे आता आपल्याला पाचवा रानमेवा भेटतोय, बघूया. व्हिडिओ काढ, आमच्याकडे जातो. आता आहे ना जांभळीच्या झाडावरती झाडाजवळ पोचलेलो होतो आम्ही. बघा हे वरती ही जांभळी झाडं लागलीत बऱ्यापैकी. हे बघा माझ्या पाठीमागे जांभळं लागलेली आहे. तर आणि झाड आहे ना जास्त मोठं नाही, उंच नाही. हे बघा. तर आता विराज चढतोय, बघूया. विराज चढेल वरती आणि विराज काढेल. ठीक आहे. ही बघा जांभळं, हे बघा. चला काढूया आता. जांभळे पण ट्राय करतो. बोंबील भरपूर आहे, ते चावतायत, तरी पण एक काढलं आहे बघा. हाय हाय, मस्त आहे, मस्त आहे, एक नंबर आहे. या जांभळं पण खायला या. हा पाठी विराज पण आहे. विराज तू पण खा साला. ही ना जांभळाची साईज मोठी नाही, जास्त नाही मोठी. हे बघा केवढी आहेत, पण आहेत, गोड आहेत, रानटी आहेत, जंगली जांभळं आहेत, मोठ्यावाली नाही ना. तुम्हाला एक गंमत दाखवतो. हे बघा ओंबील बाग इथे ते बघा. याला आमच्याकडे ओंबील म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. हे ओंबलाचं घरटं आहे. आणि विराजने काय केलं माहिती आहे, विराजने थोडीशी फांदी ना तोडलं, तिथे ते होती, सगळे अंगावर चढले. ते बघा चोडतोय. वरती चढायचं आहे पण ओंबील चढतायत आणि वरती चढूच देत नाहीत, सावता सॉलिड. तरी पण बघूया, विराज काहीतरी करीला. टोपली आणलेली आहे, आता ही टोपली भरूनच न्यायची आपल्याला. ठीक आहे, जांभळं आहेत पण हे ओंबील काय चढू देत नाहीत. आता जेवढे जेवढे हातात लागत आहेत ना, हळू काढ विराज, सगळे गळून पडतात खाली. तेवढे विराज काढून घेतोय टोपल्यामध्ये. हां, खाली टोपली तर त्यामुळं पडतील, तर खाली टोपल्या तरी पडतील. आहेत भरपूर, पण ओंबील काय काढू देत नाहीत. वरती जाऊ येतील लागले ते बघा, लांब आहेत. विराज जांभळं काढतोय. बघा वर चढायसाठी ना विराज बघा दगडी ठेवतोय आणि ओंबळांना चपलन मारतोय. ओंबीळच भरपूर आहे त्यामुळं चढता येत नाही. चल बस झालं, याला वरती एवढे काय चढ, काय नाही माहीत, मारून किती मारणार आहे. चल. तर नाही होय करताना ना विराज वरती चढला आहे बघा, आणि जांभळं काढतोय. तेव्हा त्या साईडला आहेत बघ विराज. हा काढ, पण हलव नको रे, हलवलीस की फुकट जातात, पडतात खाली. हे बघा नुसतं फांद्या बुकत जाणार.
हे बघा रेट सांग बाजारला कितीला भेटतात. बाजारात कितीला भेटतात? 500 ते 100. सावकाश कर दे याला बघा मुलांनी सोडला नाही सोल पडावला नाही जो खाली आलाय. मित्रांनो आता दाखवतोय बघा ही एवढी आम्हाला भेटलेली आहेत जांभळं. हे बघा हा घड बघाच आहे तो. तर एवढी भेटलेत. ओंबील होते भरपूर त्यामुळे काय जास्त वरती चढला होता विराज पण लगेच खाली उतरला. सोलपटावला त्याला. ठीक आहे तर आता करवंद काढतो आम्ही. ठीक आहे चलो. तर जांभळं काढून झालीत आता करवंद काढूया आणि आता कलटी मारूया. ठीक आहे हे बघा विराज करवंद काढतो. ह्याच्यावरती आहेत बऱ्यापैकी मग अशी दाखवल्याप्रमाणे. आणि आम्ही जुगाड काय केलेलं आहे बघा. या साईडला जांभळं आणि मध्ये पानं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये करवंद टाकणार. ठीक आहे कारण मिक्स होतील ती म्हणून. हे बघा भरपूर आहेत. तर करवंद खातो मी ट्राय करतो. जांभळाची चव वेगळी आहे करवंदाची वेगळी आहे आणि दोन्ही चव भारी आहेत खरंच सांगायचं. ही थोडीशी गोड लागत आहेत. जांभळं आपल्याला माहिती आहे थोडी कशी लागतात. किती लागतात आंबट नाही म्हणता येणार पण त्याची चव वेगळीच असं आहे ना काय. आणि करवंदाची चव वेगळी. करवंदामध्ये प्रकार आहेत काय काय आंबट असतात जाम आणि साईजमध्ये पण. आता ही गोल आहेत ही जरा छोटी आहेत गोटीसारखी. काही अशी लांबडी असतात काही जण गोलच असतात पण अशी काही मोठी असतात एकदम अशी छोटीवाले आहेत. साईजमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये चवचे पण प्रकार आहेत. चव पण डिफरंट आहे बरंच याच्यामध्ये आणि आकार पण डिफरंट आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला आपल्या सड्यावरती बघायला भेटतात. सध्या आम्ही आलो आहे ना आमचा सडा आहे बघा आणि इकडे पाठीमागे विराज करवंद काढतोय. हे आता एक आंबट लागलं मला. मी बोललो ना माझी करवंदाचा ज्यूस बनवणार. हा हो ना. मी खाल्ली थोडीशी करवंद आणि कंटाळलो आता. जांभळं खाल्ली करवंद खाल्ली. हा माणूस बघा हा म्हणतो होते काय फलटी घेतल्याशिवाय काय भरून निघायचं नाव घेत नाही. बराच वेळ झाला करवंदच काढतो. काढ काय ती भर कर एकदा लावूया. तर मित्रांनो हा बघा आजच्या या जंगल सफारीमध्ये आपण ना हे आंबे एवढे जमा केलेले आहेत. हे जांभळं आहेत आणि ही इकडं करवंद आहेत. ठीक आहे तर आता या ठिकाणी व्हिडिओ एंड करतो आहे. आजची रानमेव्याची व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.